आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं आहे. हे अशा घटना का घडतात की ती पोलीस स्टेशनला त्यांची जी जातीवाचक शिवीगाळ केलेली जी गुन्हा घेऊ नका किंवा साधाच गुन्हा दाखल करा म्हणून कुणाचा फोन आला हे तपासणं गरजेचं आहे. ही माझी मागणी आहे की त्या दिवशी 6 तारखेलाच कुणी फोन केला आणि कशावर यांनी साधी फिर्याद घेतली पोलिसांनी आणि याच्यामध्ये PSI जे सस्पेंड झालेले आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का याचा पूर्ण तपास करायचा आहे तर ते करताही आहेत. तर या सर्व गोष्टी करताना सोमवारी 9 तारीख 9 डिसेंबरला ज्या दिवशी या आरोपींना जामीन झाली जामीनवर सोडलं गेलं त्या आरोपीबरोबर PSI आपल्याला दिसतात त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ते हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेला ते व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याच्यातच कुणीतरी म्हणतंय की हा व्यावहारिक विषय आहे. मान्य व्यावहारिक आहे पण सरपंचाचा व्यावहारिक विषय नाहीये. व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर, कारण हे खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातून हे झालंय म्हणतात ना त्याच्यात ती तथ्य आहे. ते कसं तथ्य आहे तर त्यांनी हे व्यवहारातून झालं याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतायत पण आमच्या दृष्टीने त्यांचं म्हणणं वेगळं असावा. आणि या सर्व गोष्टी करत असताना 9 तारखेला त्यांनी सोडल्याच्या नंतर PSI पाटील नावाचे जे आहेत त्यांच्यासोबत ही आरोपी होते. मग ही आरोपी त्यांच्यासोबत असताना PSI पाटील त्यांना काय प्रोटेक्शन देत होते किंवा काय कट रचित होते या कटामध्ये तेही सामील होते का असा मी पहिल्या दिवसापासून जी मी 9 तारखेला संध्याकाळी बाईट दिली तेव्हापासून सांगतोय की ही जी PSI आहेत हे याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत. आणि माझ्या त्या म्हणण्याला ग्राह्य धरून म्हणा तपासाचा भाग म्हणून म्हणा त्यांनी त्याच्या सहआरोपी त्यांना केलं गेलं त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानणार आहे.